मित्रांनो नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. काय गेले 2-2.5 महिने मी एक शब्दही लिहिला नाही आहे ब्लॉगवर, कारण सगळंच फार सुंदर सुरू आहे महाराष्ट्रात असं मला वाटत होतं. म्हटलं काय आता, आणि मी काही तो रोजचा पत्रकार नाही की ज्या बातम्या प्रेस रिलीजमध्ये वगैरे येतील आणि त्या मी तुम्हाला द्यायच्या, कारण तुम्हाला आता खूप माध्यमं आहेत. एक्स आहे, ट्विटर म्हणजे फेसबुक आहे, सोशल मीडिया आहे, व्हॉट्सॲप आहे, त्या तुम्हाला नाहीतरी त्या कळत असतात बातम्या. माझं नेहमी माझं आणि माझ्या वडिलांचा एकच उद्देश असतो की मी तुम्हाला अशा बातम्या द्याव्या ज्या इतर लोक किंवा इतर पत्रकारांना कळत असतात पण ते बोलत नसतात किंवा ते लिहित नसतात. आणि माझा ब्लॉग म्हणूनच ऑफ द रेकॉर्ड माझ्या ब्लॉगचं टायटल आहे. तर 2-2.5 महिने काहीच म्हटलं यार काही होत नाही आहे, काही नाही. ब्युरोक्रॅसीत जे बदल झाले, कुठे थोडाफार गव्हर्नमेंटचा चुका होत आहेत, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करूया. पण सध्या म्हटलं आता लक्ष काढणं गरजेचं आहे, कारण खूप मोठी गोष्ट आता एक सुरू आहे, ते म्हणजे पोचिंग. आपले 6 खासदार काय उद्धव ठाकरेंचे, एकनाथ शिंदेला, आज एकनाथ शिंदे गटाला, शिवसेनेला ते आज त्यांचं समर्थन देणार आहेत आणि मग ते त्यांच्यात विलीन होणार आहेत NDAमध्ये. तर काही गोष्टी अशा मला वाटल्या, म्हटलं आज थोडंसं आपण याच्यातनं एक 2-3 वेगळे अँगल्स तुमच्यापर्यंत पोचवू आणि बघा जर तुम्हाला ते आवडतात का. तर मला सगळ्यात आधी याच्याबद्दल सांगायचं की हे का होतं आहे, म्हणजे नरेंद्र मोदी लेड BJP गव्हर्नमेंट हे का घडतं आहे. म्हणजे असं आता मध्ये तुम्ही ऐकलं असेल, आप म्हणून जी पार्टी आहे, आम आदमी पार्टी, त्यातनं काहीतरी राज्यसभेचे 10 पैकी 7 खासदार राघव चड्डाबरोबर BJP म्हणजे NDA बरोबर आले. मग तृणमूल म्हणजे TMC मधले काहीतरी 20 खासदार NDAला समर्थन दिलं त्यांनी, तिथल्या बंगालच्या लोकल पार्टीला. आणि आज आपण शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे शिवसेनेला समर्थन देणार आहेत. असं का घडतं आहे, म्हणजे असं अस्थिर वातावरण परत का बरं सुरू झालं. तर याच्यासाठी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल पण तरीही सांगतो की देशात हे काही नरेंद्र मोदींना मजा येत नाही आहे हे सगळं करताना, कारण त्यांना एकच ध्येय असतं की बाबा काँग्रेस मुक्त भारत हे आपल्याला हवं आहे. बाकी रिजनल पार्टीज ज्या त्यांना ते राजकारण ते पक्षाचे, म्हणजे जिथे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसच इनफ आहे, तिकडे अजून काही नेते म्हणजे समर्थ आहेत ते की ते त्यांचं राजकारण बघून घेतील. पण काँग्रेस मुक्त भारत हवा हा नरेंद्र मोदींचा विडा आहे, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आता हे का तिकडचे खासदार आपल्याकडे आणत आहेत, म्हणजे नरेंद्र मोदीजी किंवा त्यांच्या संकल्पनेत का बरं सगळेजण येतात. तसं मूळ कारण आहे 3-4 बिलं आहेत जे केंद्रात पास होणे फारच गरजेचे आहेत आणि त्याकरिता 2/3 मेजॉरिटी होणं फार गरजेचं असतं लोकसभेमध्ये. आणि मगच दोन्ही राज्यांमध्ये ते दोन्ही हाऊसेसमध्ये ते लोकसभा आणि राज्यसभा पास झालं की मगच ते आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट आणता येते. तर सगळ्यात पहिले आहे डिलिमिटेशन बिल, जे मला असं वाटतं एकदा आय थिंक त्याच्यावर काही निकाल नव्हता लागला किंवा ते रिजेक्ट झालं होतं, कारण भाजपकडे 2/3 मेजॉरिटी नव्हती. मग हे 2/3 मग मोदींना लक्षात आलं की आपले बिलं रिजेक्ट का बरं होतात, आणि खूपच देशाच्या हितासाठी खूपच महत्त्वाचे हे 2-3 बिल आहेत. एक आहे डिलिमिटेशन, दुसरं आहे वुमन्स रिझर्वेशन बिल, आणि तिसरं आहे 1 नेशन 1 इलेक्शन, जे या NDAला जे त्यांनी प्रॉमिस केलं तर ते आपल्याला देशात करून आणायचं. पण ते होत नव्हतं, कारण त्या टेक्निकल अडचणी की 2/3 मेजॉरिटी लागते. मग आता आपल्याकडे त्या 2024च्या निकालांमध्ये त्यांना एवढे MPs नव्हते मिळाले. मग आता ते नंबर पूर्ण करण्यासाठी 2/3 जाण्यासाठी हा सगळा गेम आहे. असं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण नुसतं सांगायचं म्हणून सांगतो. तर डिलिमिटेशन बिल काय आहे. सो तुम्ही डिलिमिटेशन बिल सोप्या भाषेत सांगू तर 550 खासदार आहेत लोकसभेमध्ये, ते मोदीजींना किंवा भाजपला किंवा NDAला 850वर न्यायचे आहेत. का. तर आता मला सांगा, आता समजा माझ्या खासदार आहेत वर्षा गायकवाड काँग्रेसमधल्या, त्यांनी उज्ज्वल निकमांना पाडलं आणि त्या खासदार झाल्या. आता माझ्या प्रत्येक खासदार म्हणजे जे कॉन्स्टिट्युन्सी असते ती केवढी असते, 4 लाख 5 लाख 6 लाख 7 लाख. पण असं नसतं. आपल्या इथे खूपसे बाहेरचे लोक येतात, इल्लिगल इमिग्रंट असतात. तर कोणतीही कॉन्स्टिट्युन्सी येत काय तेवढ्याच नंबरची नसते जे सेन्ससमध्ये आपल्याला नंबर, अरे की 4 लाख बांद्रा, खार, सांताक्रूज अशा भागात आहेत. नो,
ते त्याच्याहून कदाचित डबल असतात किंवा कदाचित ट्रिपल पण असतात. आणि ते सर्व्हिस करण्यासाठी फक्त एकच खासदार का? म्हणजे एक समजा 10 लाख लोक आपण अंदाजे घेऊया एका कॉन्स्टिट्युन्सीमधले लोक, म्हणजे लीगल इल्लीगल सगळेच एकत्र आले तर. नो. तर एक खासदाराला 10 लाख लोकांना एक खासदार पुरत नाही. म्हणून आता सेंटर काय म्हणतं आहे की बाबा आम्हाला एक खासदारकाची लिमिट लावा, म्हणजे त्या कॉन्स्टिट्युन्सीला वी कॅन गिव्ह जस्टिस टू दॅट कॉन्स्टिट्युन्सी. खासदार भेटू शकतील. आजच्या जमान्यात मला सांगा ना, आपले खासदारांकडे आपण किती वेळा जातो? लोकल माणूस म्हणून आपण कोणाकडे जातो? जास्तीत जास्त नगरसेवक, किंवा नगरसेवक नसेल तर जास्तीत जास्त तो आमदार. खासदारकीशी तर माझा म्हणजे मी आज राजकीय पत्रकार असून मी वर्षा गायकवाड नाही जण आमदार ओळखतो, पण ॲज जेव्हा त्या होत्या, पण खासदार म्हणून माझं काहीच काम पडत नाही. मला काही बातमी त्या देत नाही. मला दिल्लीचं मी रिपोर्टिंग करत नाही, तर त्या दिल्लीत किती वेळ जातात माहीत नाही. पण मला जे पण काम पडतं जास्तीत जास्त आशिष शेलारामचे आमदार आहेत त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन घेतो. आणि जास्तीत जास्त कॉर्पोरेटर बाबा की BMC रिलेटेड काही मला क्वेश्चन्स असेल तर त्यासाठी खासदारकी एवढी इम्पॉर्टंट ॲज अ कॉमन सिटिझन नसते. पण देशात काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर अमेंडमेंट आणायचं असेल तर सगळ्यात मोठा भाग यांचा असतो. आणि लोकसभा म्हणजे आपल्या लोकांमधनं आपण मतदान केलं होतं बघा 24मध्ये मे महिन्यामध्ये, की जाऊन ते तिथे आपल्याला मतदान करायचं आणि आपण खासदार निवडून देत असतो. एनिवेज, तर डिलिमिटेशन बिल हे आहे की 550 वरनं 850 म्हणजे 300 लोक अजून वाढवले की बाबा प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आम्ही एक अजून खासदार देऊ शकू. ठीक आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बिल आहे वुमेन्स रिझर्वेशन बिल. काय माहिती या लोकांना, मला तर स्त्री शक्ती नारी शक्तीमध्ये खूप विश्वास आहे. मला ते जास्त सिन्सिअर वाटतात, लेस करप्ट, म्हणजे आणि मॉरली एथिकली व्हेरी राईट अशा मला नेहमी स्त्रियांबद्दल ते आहे. आणि जास्त डिलिजंट, पंक्च्युअल. आणि बाकी नेत्यांबद्दल बोलतो आहे, नेते मंडळी पुरुषांमध्ये मी खूप असे इनडिसिप्लिन्ड, असे भयंकर करप्ट असे नेते बघतो. बायका त्या निमित्ताने किंवा त्या मनाने खूप म्हणजे अगदीच 10% पुरुषांचं काही जर जे पुरुष डेअरिंग करतात करप्शनमध्ये वगैरे, तसं 10% एखादं कोणीतरी अशा बायका गट्स करतील असं मला वाटतं. म्हणून असं माझं मत आहे. कारण मी ज्या पण वुमेन लीडर्स बघतो आज, आमच्या मनीषा चौधरी असतील की ज्या आज काही त्यांना म्हणजे आमदारकी आहेच, पण असं स्थानिक लेवलवर किंवा BJP ॲज अ पार्टीमध्ये की असे त्यांना काही मंत्रीपद दिलं, आज त्या तिसऱ्यांदा वगैरे आमदार झाले आहेत. किंवा दुसऱ्या कोणी असतील, हळूहळू चान्स लागतो सगळ्यांचा. पण त्या अशा बायकांना नेहमी थोड्या इमोशनल असतात, खरंच विचार करतात कॉन्स्टिट्युन्सीचा. बाकी हे पुरुष मंडळी वगैरे आमदारांबद्दल न बोललेलं बरं, हे तुम्हाला आणि मला जास्त माहिती आहे. तर मोदीजींना 33% बायका आणायच्या आहेत स्टेट आणि सेंटरमध्ये, विच इज अ वेलकम मूव्ह. वाय नॉट? ठीक आहे, म्हणजे आपापसात मतभेद असू शकतात की मला ही कॅन्डिडेट नको, मग ते जातीवाद, आपल्याकडे खूप काही आहे टू फायनलाइज वन कॅन्डिडेट. बट स्टील आय थिंक दिस इज बेटर. 33% जर वुमेन झाल्या आपल्या, म्हणजे महाराष्ट्रात पण झाल्या, तरी खूप काही बदलेल. कारण असे अब्रप्ट करप्ट नसतात. बाकीचे आमदार आता तर म्हणजे मी नेहमीच लिहित आलो आहे आणि बोलत राहिलो की आता दलालांची एवढी गरज नाही राहिली, कारण बरेचसे आमदारच आपापले कामं करून घेताना फिरताना दिसतात आपल्याला. अरे म्हणजे समजा एक कुठला तो गडचिरोलीचा आमदार असेल, तो मुंबईच्या एका बिझनेसमॅनचं काम घेऊन फिरत असतो इकडे तिकडे. हे फार कॉमन गोष्ट आहे. तुम्हालाही म्हणजे नथिंग बिग ऑर नथिंग सरप्रायझिंग आय एम टेलिंग यू. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं बिल जे पास करून घ्यायचं आहे ते वन नेशन वन इलेक्शन, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटतं. कारण आपण येऊन जाऊन आपण अरे हे इलेक्शन आलं आहे, आता काय तर ग्रामपंचायत, आता काय तर लोकसभा, आता काय तर अरे कॉर्पोरेशनचे इलेक्शन, आता काय तर आमदारकीचं इलेक्शन. तर सतत आपल्या देशामध्ये इलेक्शनच सुरू असतात. केवढा पैसा वाया जातो. आज नाही म्हटलं तरी ॲक्सेप्ट करून घ्या, सगळीकडे इलेक्शनमध्ये पैसा असतो. मॅनपॉवर, आपल्या यंत्रणा, आपल्या सगळ्या, त्याच्यावर किती वजन टाकायचं, म्हणजे किती बोजा टाकायचा त्याच्यावर.
तर बेटर आहे की आय थिंक आय एम विथ दिस आयडिया की वन नेशन वन इलेक्शन. एकदाच जा, त्या कॅन्डिडेट सगळे स्क्रुटिनी झालेले कॅन्डिडेट असतात, अरे हा माझा कॅन्डिडेट आहे, सगळ्यांसाठी बटन दाबून द्या. एकच इलेक्शन. आता मला नको, म्हणजे मी त्रस्त झालो आहे, किती कवर करायचं आम्ही पण. अरे नगरसेवकाला, अरे आता हा नगरसेवक आहे, अरे हा तर गुंड होता, अरे अच्छा याला तिकीट दिलं, ओ अच्छा आमदार, अरे बापरे. म्हणजे असं कीप ऑन चेंजिंग. जे माणसं आपल्याला आवडत नाही, कारण आपण त्यांना खूप लहानपणापासून खूप काही करताना बघितलेलं असतं, ते लोक शेवटी नेते होत राहतात. त्यापेक्षा कसं होईल, वन नेशन वन इलेक्शनमध्ये सगळे कॅन्डिडेट्स प्रॉपरली स्क्रुटिनी होतील, प्रोफायलिंग होईल त्यांचं, आणि इट इज बेटर ना. देशातला पैसा वाचेल, एनर्जी वाचेल, आपल्या यंत्रणावर कमी बोजा होईल, इज वॉट आय फील. तर हे तिन्ही बिलं पास करण्यासाठी हे सगळं पोचिंग सुरू आहे असं माझं वाटतं. आता याच्यातली थोडीशी आतली गंमत सांगतो. व्हॉट आय फील की हे जेव्हा खासदार तुटतात, म्हणजे जेव्हा आमदारकीमधनं फोडण्यात आलं 2019मध्ये 22मध्ये आपण बघितलेलं आहे, तर मला नेहमी वाटायचं की अरे हे ज्यांना आता समजा एकनाथ शिंदेला जर फुटायचं होतं, त्यांनी स्वतःचा गट, जसं फक्त एकच माणसाने असं केलं होतं, नारायण राणे. त्यांनी त्यांचा काहीतरी तो एक पक्ष काढला होता, स्वाभिमान पक्ष, आणि ते NDAला जॉईन झाले. मग नंतर कालांतरित त्यांनी तो विलीन करून तर भाजपमध्ये वगैरे आले, ते वेगळी गोष्ट आहे. तर मला वाटलं ते जे खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे फुटत आहेत, तर ते एखादा गट तयार करतील आणि मग ते NDAला अटॅच होतील. पण मग बघितलं उलटं झालं, वेगळंच. उद्धव ठाकरेंना आपला एकनाथ शिंदेच्या गटाला, शिवसेनेला ते जॉईन होत आहेत. तर म्हटलं ओ, मग याच्यात माझं थोडंसं जर्नलिस्ट थोडासा जागा झाला. म्हटलं यार हे तर BJPमध्ये जॉईन झाले पाहिजे होते, जर त्यांना जॉईनच व्हायचं होतं तर. पावरमध्ये, मेन पावरमध्ये कोण आहे, BJP आहे, तर हे BJPत का नाही सामील झाले. मग मला लक्षात आलं किंवा असं वाटतं की हे एकनाथ शिंदेने घडवून आणलं आहे सगळं व्यवस्थित. ठीक आहे, एकनाथ शिंदेने घडवून आणलं तर एकनाथ शिंदेकडे जातील ते, तुम्ही म्हणू शकता. पण मग नाही, एकनाथ शिंदेची ताकद नाही वाढत का? ऑलरेडी जरांगे पाटील एकनाथ शिंदेचंच ऐकतो, इकडे फडणवीसांना दे शिव्या देतात. पण एकनाथ शिंदेचं अगदी उदय सामंत गेला की 1 मिनिटात हसत, म्हणजे ही इज लाफिंग, आणि ते त्यांचं काम होऊन जातं की अरे नाही करत आता मी उपोषण वगैरे, अगदी मागे वगैरे घेतात, ते आपण बघितलं आहे. इट मीन्स म्हणजे जरांगे पाटील, बच्चू कडू मध्यंतरी जॉईन झाले एकनाथ शिंदेंना. मग मिटकरी फिटकरी, आता जे पण मी ऐकतोय, राष्ट्रवादीचे सगळे नाराज लोक, दे आर फॉर्मिंग वन ग्रुप, आणि प्रफुल्लभाईंना जसं वेगळं केलं, पाडलं, तर ते सगळे आता एकत्र येण्याची संभावना आहे. आणि भाजपमध्ये तर लीडरशिप विरुद्ध असणारे असंख्य नेते आहेत आजही भाजप महाराष्ट्रामध्ये. तर याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत का? एक वेगळी ताकद जन्माला घालतायत का महाराष्ट्र भाजप विरुद्ध? असं मला वाटायला लागलं आहे. आणि म्हणजे इट इज कॉमन नॉलेज दॅट सगळ्यांना महत्त्वाकांक्षा असतात, सगळ्यांचे उधारे असतात मार्केटमध्ये, जे त्यांना उतरणं, म्हणजे किती शिव्या खातील लोक मोठमोठ्या उद्योगपत्यांकडनं, अरे इलेक्शन में इतने पैसे लेकर गए थे वापस करो, द्यावे ते लागतात ना. पण मला असं वाटतं एक मोठा ग्रुप तयार होतो, आणि याच्यात भाजपचेही काही लोक आहेत. दिल्लीतला तो एक नेहमीचा नेता आहेच, ज्यांनी चांगली दोस्ती निभवतोय इथे महाराष्ट्र भाजप विरुद्धवाल्यांशी, BJPचाच आहे. किंवा तिसरं म्हणजे हा एक अँगल झाला की एकनाथ शिंदेंची, ठीक आहे आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही, मला असं वाटत नाही देवेंद्र फडणवीस इज दॅट स्मॉल हार्टेड. उलट त्याला तर मजा येते, जितके मोठे विरोधक तेवढं, तो म्हणतात ना समुद्र रू लौट के आऊंगा, तर समुद्र आहे देवेंद्र फडणवीस, फरक नाही पडत त्यांना. आणि कारण ही इज व्हेरी सिक्युअर्ड विथ हिज रिलेशन्स. लोक कितीही म्हणू, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, अमित शहा देवेंद्र फडणवीसचं पटत नाही, किंवा नरेंद्र मोदीलाच फक्त फडणवीस आवडतात, अमित शहांना आवडत नाही, सगळे एकच आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत लाडके आहेत अमित भाईंचे आणि मोदी साहेबांचे. नंबर 2, असं मला वाटलं की आता सगळं, म्हणजे हा एक अँगल झाला की एकनाथ शिंदेला ब्राउनी पॉईंट्स. नंबर 2 फार महत्त्वाचा अँगल आहे, जे मी 6 महिन्यापासून ट्विटरवर लिहिलं होतं, ते लोकांना खूप टोचलं, लोकांना कळालं नाही, की ठीक आहे हे 6 जणं, अरे हां तू घेऊन घे ना, एकनाथ शिंदे तुमच्याकडे घेऊन घ्या. मला असं वाटायला लागलं की बॉस आता महाराष्ट्रात ऑपोजिशन उरलाच नाही आहे. ते उद्धव ठाकरे असो,
राज ठाकरे असो, काँग्रेस तर आहे, ठीक आहे, काँग्रेसला मी राईट नाव आय एम नॉट काउंटिंग दॅम, पण हे सगळे एक झालेत का, हा माझ्या डोक्यात फार प्रश्न वाटायला लागला. कारण एक मध्यंतरी खूप मोठी छान बर्थडे पार्टी झाली, त्यात असं काही एक होतं का? त्यात आपल्याला खूप पार्थ पवार पण दिसले, श्रीकांत शिंदे पण दिसले, मग आदित्य ठाकरे पण आले. तर असं काही आहे का? किंवा मला खूपशा इक्वेशन्समध्ये ना की अरे हे असं झालं पाहिजे तर असं का नाही झालं. म्हणजे तुम्ही जर क्लोजली खूप काही गोष्टी मॉनिटर केल्यात, MCA इलेक्शन्स असतील, आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे या बँकेंचे इलेक्शन असतील, तुम्ही बघा सगळे म्हणजे इस नऊस बहानेचे सगळे एकत्रच येतात. तर हे सगळे एक झालेत का? आणि काँग्रेसला एकटं पाडलं आहे का? किंवा एकच विरोधक ठेवायचा मोदीजींचा जो काँग्रेसमुक्त भारत, तर काँग्रेसलाच ऑपोजिशन ठेवायचं, असं तर सुरू नाही. तसे 2 अँगल आहेत महाराष्ट्रात जे बिहाइंड द कर्टन्स. आय होप या दोन्ही अँगल्समध्ये मी चुकलेलो असेल, कारण हे दोन्ही ॲज अ महाराष्ट्रीयन आणि ॲज अ वोटर मला खूप दुःख होईल जर या दोन्ही अँगल्समध्ये, कारण जर एकनाथ शिंदे एक टीम जर तयार करत असेल तर कोणाविरुद्ध? तर महाराष्ट्र BJP विरुद्ध, ज्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली त्या काळी, तर ते एक घोडचूक असेल. आणि जर हे सगळे एक होत असतील, ठाकरेज आणि BJP वगैरे, तर हे तर आपल्याला मतदारांना आणि आपल्यासारख्या जे TV बघून सगळे पॉलिटिक्स घरात भांडतो आपण किंवा आपल्याला चिडचिड होते, इट इज चिटिंग टू दॅम ऑल्सो देअर. म्हणजे म्हणून मला तर आता मी 2-2.5 महिने झाले काही लिहिलंच नाही, कारण काही होत नाही, सगळं हंकी डोरी सुरू आहे गव्हर्नमेंटमध्ये. आता लिहिल, पुढच्या ह्याच्यात बोलेल पण कदाचित, कोण कशा बदल्या करून घेतं, काय करतं. पण कुठे ना कुठे थोडंसं राजकारण वेगळ्या दिशेने सुरू आहे. 1 नेशन 1 इलेक्शन, 1 नेशन 1 पार्टी, असंच काहीतरी मला असं वाटतं अजेंडा राबवताना खूप काही लोक दिसत आहेत. तर बघूया कुठपर्यंत कसं होतं. तुम्ही थोडेसे जागृत राहा, थोडंसं म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक नेहमी प्रश्न विचारा, का हे का होतं आहे, का एखादा जण एखाद्या पार्टीत जातो, किंवा का एखादा जण या इलेक्शनमध्ये मदत करतो, असं नेहमी प्रश्न विचारा का. तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. नाही सापडलं तर मी आहेच, देत राहील तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड माहिती आहे. तोपर्यंत ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच येईल नवीन विषय घेऊन. नमस्कार.